बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात अंकुराचे होता रोप होई रोपट्याचे झाड मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात झाडावर काय लिहितोय? झाड खराब होईल ना? यानं काय झाड खराब होणार आहे? सगळ्यांची नावं लिहितोय बावळाटे. बावळट म्हणू नकोस. कशाला लिहितोयस बावळटा? अगं आमच्या गुरुजींनी सांगितलंय वेळ मिळेल तेव्हा इंग्रजी अक्षर लिहिण्याचा सराव करा. 4थी पासून इंग्रजी शाळेत गेलास म्हणून ऐट दाखवू नकोस. अगं ही ऐट नाहीये, इंग्लिशचं ज्ञान दाखवतोय. इंग्लिश कम टू मी. माहितीये? पुरे झालं रे बाबा तुझं. माई तुला जेवायला बोलवतीये. दादा केव्हापासून पानावर बसलेत. पानावर? ओ पेज. PAGE पेज. पेज पेलं नाही काही. जेवायला बोलवलंय. हसू नकोस. गोट्या सुमा. तुमची सुमा गोट्याला बोलवायला गेली ती तिकडेच खेळत बसलेली दिसते. असतो म्हणा एकेकाचा स्वभाव विसराळू. कळतं मला तुमचं बोलणं. मी नाही विसराळू. छे छे, या पाटल्या तेवढ्या महाणी घरात विसरला. विसरले नव्हते काही, आणणारच होते. हो हो, आठवण झाल्यावर. वाट आणला बाई या गोट्यानं. अहो दादा, मध्यंतरी गोट्या जसा लांब चेहरा करून बसत होता ना, तेच बरं होतं. अगदी सुतासारखा सरळ. मुकाट्यानं माझा ऐकत होता. पण पुन्हा आपलं ये रे माझ्या मागल्या. या. Yes, yes. I is come. मला माहित नॉट. दादा सिटिंग ऑन पेज. PAGE पेज. म्हणजे पान. तुझ्या इंग्रजीची टिमकी वाजवू नकोस. इंग्रजी आलं म्हणजे आपलं काही विसरायला नको. हो, हे अगदी बरोबर आहे. जा हात पाय धु आणि मग बस तुझ्या पेजावर. पेजावर नाही काही. PAGE पेज. हात पाय नीट धु मग बस जेवायला. सुमाताई, नाही बरं केलं ना त्याला आठवण करून दिली. त्याच्या काही लक्षातच राहत नाही. हो ना, या गोट्याला दिवसभर शिकून शिकून थकून जाते मी. ए माई, भूक लागली, जेवायला वाढ ना. वाढ ती थकून जाते. आणि हे काय ताट पुन्हा पुसून तिकडे ठेवली. अगं बाई, हो का? नाही, मी चुकून विसरून नाही. सुने, गोट्याचे बाहेर काय उपद्रव चालले होते?
अहो दादा, गोट्याने आपली नावं भिंतीवर, खांबावर आणि झाडावर लिहिली. येस, आय कम. काय रे, कागदावर लिहायचं सोडून भिंतीवर आणि झाडांवर कशाला लिहित होतास? झाडं भिंती खराब होतात. अगं माई, आमचे गुरुजीच म्हणतात आपण गेलो तरी आपलं नाव मागं आलं पाहिजे. नेम. छान. अरे बाबा, नाव म्हणजे कीर्ती, आणि आपण जग सोडून गेल्यावर ती मागे राहायला हवी. ते फार पुढचं झालं दादा. आता समजा आपण हे घर सोडून दुसरीकडे गेलो तरी आपली नावं मागे राहायला पाहिजे. ही आयडियाची कल्पना आहे. अगं माई, हा उठसूट इंग्रजीत बोलत असतो, मला काही कळत नाही. गावंढळ कुठला. अगं अगदी सोपं आहे ते. काय हवं रे तुला? आमटी, भाजी? आंटी येस, भाजी नॉट. सरळ सांगायचं असेल तर सांग, नाही तर काही वाढणार नाही तुला. अगं इंग्रजीच्या भूतानं झपाटलाय त्याला. येस. गोट्या, तू एक वर्षभर थांब, मग मी पण दाखवते तुला इंग्रजीचा हिसका. शो मी हिसका. आय शो यू सूर्यास पिले. आता पुरे, सुरुवात करा. बदली कवे घेता नाम घ्या श्री हरीचे, स्वगावन होते नाम घेता तुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्नये पूर्ण ब्रह्म उदरवर नोवे, जाणीते यज्ञ कर्म देव समर्थ. काय बोलता? दिसली का सूर्यास पिले? ए आजी, ए आजी, काय झालं रे? अगं गोट्या येतोय. अरे मग येऊ दे की, गेले 8 दिवस येतोय ना तुला शिकवायला. अरे म्हणूनच नको ग. अगं धावून धावून पाय तुटायची पाळी आलीये, पण बेचा पाडा काही पाठ होत नाही. अरे मग काय करतोयस? मी 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 लपतो. लपून बसतोयस? जा ना जा, लवकर लपून बस, म्हणजे त्याचाही त्रास वाचेल आणि तुझाही. जा लवकर. हो. ए आजी, ए आजी, तू किती चांगली आहेस ग. अरे बाबा, पण लवकर जा आणि नीट लपून बस. काय आजी, किती खराडे झालेत? चांगले 2 झालेत रे बाबा. अगं पण उद्यापर्यंत 12 व्हायला पाहिजेत. काय करणार, 2च हात आहेत ना मला. हो, पण त्या वाण्याला कबूल केलंय मी की उद्यापर्यंत 12 देईन मी त्याला. होतील रे बाबा, होतील, पण या वेळेला डझनावरती 1 आणा वाढवून दे म्हणू त्याला. हो हो, बोलतो मी. मधू कुठे गेला? असेल इथेच कुठेतरी. कुठे गेला बुवा कळत नाही मला. हा, मगाशी बाहेर जातो म्हणाला होता. हा मधू नेमका शिकवणीच्या वेळीच बाहेर जातो. बरं, आत्ता जातो मी, पण संध्याकाळी येईन शिकवायला. त्याला सांग की गोट्या संध्याकाळी येईन शिकवायला. जातो मी आता. अरे जा, लवकर जा. हात चिमणा आता पळ आणि कर पाडी आजी, मला वाचव ना. ए आजी, मला वाचव ना. मी कसली तुला वाचवते. आता तू सापडलास गोट्याच्या तावडी. इकडे बस तू. बसतो. ए गोट्या, मला शिकायचं नाहीये रे. तुला नाही शिकायचं ना? नाही. ठीक आहे, पण तू एक काम कर, उभा राहतो. जा, चालत जा आणि 5 खडे घेऊन ये. हे पण बेचा पाडा नाहीये ना. नाही रे, जा. मग मी पळत जातो आणि पळत घेऊन येतो. छान.
1 2 3 4 5 आणले. खाली फेक. किती आहेत? किती आहे? मोज. 1 2 3 4 5 5 आहेत. शाबास. आता त्या बाजूला जा आणि 3 खडे घेऊन ये. पण बेचा पाढा नाहीये ना? नाही रे, तू जा. 3 खडे. हा आत्ता आणतो. 1 2 3 आणले. किती आहेत? 1 2 3 खाली फेक. आता आता सगळे मोज. 1 2 3 4 5 6 7 8 आता किती आहेत? 1 2 3 4 5 6. बरोबर. तुम्ही किती फेकले? मला काय ठाऊक, मी कुठे पाहिले. पहिले किती खडे होते? 8 आता किती आहेत? 6. मग मी किती फेकले? बर, 6च्या नंतरचा मोज. 7 8 किती बोट आहेत? 1 2 मग मी किती फेकले? 2. बरोबर. शाबास. कमाले हो गोट्याची. ए आजी, मला गोट्याने शाबासकी दिली. वा 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 वा. एक गोट्या, पण याच्या पुढे बेचा पाढा नाही ना? नाही रे, आता फक्त दगडच. हे काय? दगड. गुड गुड गुड. गुड. येस. हे किती आहेत? मला काय माहित, मी कुठे मोजलेत, पण खूप आहेत. व्हेरी गुड. व्हेरी गुड. गुड. येस. आता एक काम कर, त्यातून 10 दगडांचा एक ढीग कर. कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुड गुड गुड. गुड. येस. आता 10 दगडांचे 10 ढिग कर. कर. हा गोट्या मोठ्या जिद्दीचा. जे मी म्हणणाऱ्याला जमलं नाही ते याला जमलं. कुणाला जमलं? काय जमलं? अगोबाई, सीता काकू, तुम्ही का? अहो, आमच्या गोट्याबद्दल बोलतेय मी. म्हणजे वामनरावाने आणलेलं पोर. अगदी नक्षत्रासारखा आहे हो मुलगा. आणि हुशार तर एवढा आहे म्हणून सांगू. म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यातनं पहिला आला तोच का हा गोट्या? पण ते तर काहीच नाही. अहो, इंग्रजी काय साहेबासारखा फाड फाड बोलतो. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारा, लगेच उत्तर देतो. येस, येस, नॉट. अगं बाई, म्हणजे इंग्रजी बोलता येतं, म्हणजे मराठी लिहिताच येत असेल नाही? हे काय विचारणं झालं? अहो, ज्ञानेश्वरीवरती काय छान भाष्य करतो. मग बरं झालं बाई, मला भावाला कार्ड लिहायचं होतं, तेवढं लिहून देईल ना गोट्या? असलं एकच काय 10 कार्ड लिहून दे. आत्ता बोलते मी त्याला. अक्षर काय अगदी मोत्यासारखं सुंदर आहे. मोत्या नाही, आपलं गोट्या. येस येस. मी येस येस. तूच इकडे येस. मी नाही, तूच येस. इकडे येस. 6 करा. 7 येस येस. येस येस. आय कम. 8 इकडे येस.
Yes, yes, I come. Order. येस येस Thank you. Yes. येस. पाहिलं सीता काकू कसा साहेबासारखा फाड फाड इंग्रजी बोलतोय ते. Yes, my dear grandmother Manu. Talk, talk, talk. हे बघ गोट्या, तुझी ती मड्डम आली ना की तिच्याशी काय ते फाड फाड इंग्रजी मध्ये बोलो. आता या सीता काकू आल्यात ना, त्यांना एक छानपैकी कार्ड लिहून हवंय. देशी हा काही क्वेश्चन झाला ग्रँडमदर? येसच, लिहून देतोच. आय राईट. मराठी और इंग्रजी? अरे बाबा, आपल्या माय बोलीतच लिही. बर. 4 लिमलेटच्या गोळ्या देईन. नो. गोड कृत्याच्या बदल्यात मी कुणाकडून काहीही टेक करत नाही. नो. येस येस येस. हे बघा सीता काकू, आता इथे बसा आणि या कार्डावरती जो काही मजकूर लिहून हवाय ना, तो याच्याकडनं सावकाशपणे लिहून घ्या. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा टाकते. हो, चहा नको बाई, त्यापेक्षा सरबत किंवा पन्हं. सिट. सिट. गिव. टेल. काय पत्र राईट करू? काय? मजकूर सांगा. टेल मजकूर. हा हा, लिही. तीर्थ स्वरूप दादा यासी. ओ, बिग ब्रदर. काय? मोठा भाऊ म्हणजे तुम्ही छोटी बहीण. हा. अखंड लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजेश्री दादा दादा साहेब यास. दादा साहेब यास सकल सौभाग्य संपन्न वज्र चूड़े मंडित सीता काकू यांचे सहस्रानेक 10,000 दंडवत. हसायला काय झालं? 10,000 म्हणजे सहस्रानेक. अरे बाबा, मला एवढी मोठी पदवी नको देऊस. अगदी साध्या मराठी भाषेत लिही. असं म्हणताय? ठीक आहे, खोलू. हा, फ्रंट. काय? पुढे. हा, लिही. दरवर्षी नारळी पौर्णिमेला. थांबा थांबा थांबा. पौर्णिमा. कोकोनट मूनलाइट. फुल कोकोनट मूनलाइट. दरवर्षी नारळी पौर्णिमेला मीच तुझ्याकडे राखी बांधायला येते. टाय रोप हँड. टाय थ्रेड हँड. टाय थ्रेड हँड. पुढं सांगा. पण ह्यावेळी तुलाच माझ्याकडे बोलावण्याची पाळी आली आहे. कारण ह्यावेळी अचानक हे कोल्हापूरला गेलेत. वाईट. कसला विचार करतोयस? गेली म्हणजे मेली. अरे अरे अरे, पण तसं म्हणत नाहीत. फ्रंट. गेल्या वर्षी बनी गरोदर होती. गरोदर. पण यंदा काही ती अडचण नाही. तेव्हा तूच इकडे ये. फ्रंट. अरे फ्रंट काय, आता लिही आपलं नेहमींचंच.
मोठ्यास नमस्कार, लहानास अनेक आशीर्वाद. खालती लिही तुझी सीता. तुमचे दादा तुम्हाला काय म्हणतात? आऊताई. आऊताईच लिहितो. लिही. गुड. आऊताई. आऊताई. घ्या. पण आहे हो. फिनिश. संपलं. आय रीड. वाचून दाखव. काही गरज नाही. आमचा गोट्या का कधी चुकेल? टेक. आता त्यांना कशाला त्रास देतोयस? तूच नेऊन टाक की पोस्टाच्या पेटीत. बरं. हे घे पण घे. मध्या मेल्या आता तुझ्या सुद्धा डोंबल्यावरती घाल थोडं. 5. तूच पिऊन टाक. किती मोजले होते? परत मोजू. हल्ली आमच्या मध्याची शिकवणी घेतो हो गोट्या. भारीच हुशार झालेला दिसतोय. थोडा आहे.